तेव्हाच प्रेझेंटी मार्क करायची आहे. येस, नाव यू ऑल कॅन मार्क युअर प्रेझेंट. येस, आय एम शेअरिंग द स्क्रीन. इज माय स्क्रीन विजिबल? प्लीज लेट मी नो. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा चॅट बॉक्स मध्ये. येस, आणि माझा आवाज सुद्धा क्लिअर येतोय का? Am I audible clearly? Okay. तर चला, today we are going to start with second standard. Okay. Second standard till then first standard ची मुले, तुमचा आपण नंबर 1 and 2 घेतलेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, सी आय विल शो यू. आपल्या तुमच्या 2 लेसन मध्ये नंबर 1 आणि नंबर 2 झालेला आहे, राईट? तर तुम्ही 1 ONE1 and TWO2 असं तुमच्या बुक मध्ये पूर्ण एक पेज भरून काढायचा आहे. येस, फर्स्ट स्टँडर्ड अंडरस्टूड? रिद्धी and रुंजी, have you understood? मला काय करायचं आहे सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, समजलंय का? आपण आज तुमचं नेक्स्ट लेसन स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर आपण शेवटच्या जे 2 लेसन घेतलेले, इंट्रोड्युसिंग, ओके, introducing 1 and 2. So you can write spelling of 1 and 2. Okay. 3 टाइम्स त्या स्पेलिंग लिहायच्या आहेत 1 and 2. आणि तुमचं ते लिहून झालं की इथे लक्ष द्यायचं आहे व्हॉट आय एम टीचिंग. ओके. तुम्ही ऑलरेडी स्पेलिंग शिकला आहात बहुतेक. आपण आता फर्स्ट स्टँडर्ड मध्ये तुम्हाला परत सगळं रिवाइज होतंय. येस. तर आता सेकंड स्टँडर्ड साठी आपण ज्या स्पेलिंग्स घेतोय तिथे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ओके. सो सेकंड स्टँडर्ड वी हॅव कम्प्लिटेड टिल 31 to 40, राईट? 31 to 40 पर्यंत आपण कम्प्लीट केलेला आहे, ऍज यू ऑल नो. तर आज आपण 41 to 50 करणार आहोत. ओके. तर पहिल्यांदा फर्स्ट स्टँडर्डची मुलं, फर्स्ट स्टँडर्ड, ओके, फर्स्ट स्टँडर्डची मुलं मला 41 to 50 नंबर बोलून दाखवतील. येस, वी विल स्टार्ट फ्रॉम रुंजी. रुंजी, put on your mic. Yes, ma'am. Okay, say 41 to 50 numbers. 41 to 50. 41, 41, 42, 42, 43, 43, 44, 44, 45, 45, 46, 46, 47, 47, 48, 48, 49, 49, 50, 50. Okay, good. Next, first standard. स्वरा. स्वरा माइक ऑन करायचा आहे आणि 41 to 50 नंबर्स बोलायचे आहेत. Okay, miss. 1, 2, 3, No, no, 4, no, no. From 41 to 50. 41. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 60. 50. Okay, mic ऑफ करायचा आहे. Now Riddhi is there? No. Okay. So second standard student, आता तुम्हाला 41 to 50 स्पेलिंग्स मला रीड करून दाखवायचे आहेत. आय विल रीड देम फर्स्ट अँड देन आफ्टर मी यू विल रीड वन बाय वन. ओके. FORTYONE 41.
FORTYTWO 42, FORTYTHREE 43, FORTYFOUR 44, FORTYFIVE 45, FORTYSIX 46, FORTYSEVEN 47, FORTYEIGHT 48, FIFTY 50. Okay, done? Yes. Second standard student, you have to say the spellings. Okay, spellings बोलायचे आहेत. We will start from Kanishka. Yes, Kanishka, you can say 41 to 50 spellings now. Okay, teacher. FOURTY No, no, 40. no. FOR. F 40 O चं स्पेलिंग आपण कसं लिहितो? FORTY. FORTYONE 41. FOUR यू नाही. हा. FORTYTWO FORTYTHREE 43. नंबर पण बोलायचा आहे. हा, 43. येस. FORTYFOUR 44. FORTYSIX 46. FOURTY 5 नाही म्हटली तू कनिष्का. 45. बोललो. ओके, आम्हाला आवाज नाही आला. इट्स ओके. से 46. FORTY 40 SIX 46. FORTY FORTY SCVN 7 47. FORTY EIGHT 8 48. FORTY NINE 49. FIFTY 50. व्हेरी गुड. नाव रिधी इज देअर. रिधी 41 to 50 नंबर्स बोलायचे आहेत. Yes. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओके, गुड. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट जिज्ञासा. जिज्ञासा से 41 to 50 स्पेलिंग्स. Yes. FORTYONE 41. FORTY 41. FORTY 42. 42. Yes. FORTY 3 43. हम्म. F by 40, F 4 I 4 44. F 4 T येस by सर. हम्म. 45. F 4 I T by F 4 I T by 40. CVEN 7 47. FOU FORTY 40 EIGHT 8 48. FORTY 40 29 49. F 5 FTY
Okay, good. Next is Vallabh. Vallabh, put on your mic and say 41 to 50 spellings. Yes, teacher. Yes, 41 to 50 spellings बोलायचे आहेत. O Forty for EAN ONE. 41 FORTYTWO two FORTYTHREE नंबर पण बोलायचा F 43. FORTYFOUR four FORTYFIVE 45 45. हा. O F O O FORTYSIX F नंबर पण 46 बोलायचा वल्लभ. F O हा. R T Y SEVEN 47 हम्म. FORTYEIGHT FORTYNINE 49 हम्म. FIV FIF. FIF TY. FIFTY 50. Okay. So next is Devang. Devang, mic on कर. Yes, teacher. Say 41 to 50 spellings. FORTY 4 41. 41 मी स्क्रीन नाही दिसत आहे FORTY 40 TWO 42 FORTY THREE 43 Hmm. FORTY FOUR 45 44. FORTY 4 FIVE 5 45 Hmm. F 46. FORTY SIX 6 46. FORTY SEVEN 7 47 Hmm. FORTY
EIGHT 38 48. 48. 48. हम्म. FORTY 9 49 हम्म. FIFTY 55 50. 50. 50. 50. ओके, माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट इज आयशा. आयशा, पुट ऑन युअर माइक अँड से द स्पेलिंग 41 to 50. Yes, teacher. Say 41 to 50 numbers names. Yes. FORTY 40 ONE 41 Hmm. FORTY 40 TW 42 FORTY THREE 43 FORTY FOR 44 Hmm. FORTY 40 FIVE FIVE 45. 55 Hmm. FI No, 46 बोलायचं आहे. FORTY FORTYSIX 46. FORTY 40 FIVXIX 46 FORTY 47 Good. FORTY 40 AIGEHT 48 Hmm. FOUR U नाही बेटा. FOR. FOR 40 NINE NINE 9. 49. NINE 49 FIFTY 50 ओके, गुड. चला, सगळ्या सेकंड स्टँडर्ड वाल्यांच्या 41 to 50 स्पेलिंग्स बोलून झाल्यात का? If yes, then you can start writing. Okay, तुम्ही 41 to 50 स्पेलिंग्स आता लिहायच्या आहेत. स्टार्ट रायटिंग. ते कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला काही वर्कशीट देणार आहे. ज्या वर्कशीट मध्ये या 41 to 50 नंबर्स रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर आता सुरुवात करा लिहायला. लाईक दिस. 41. आजचा सब्जेक्ट टाका आणि डेट टाका. ओके, डेट टाका कोपऱ्यामध्ये आणि सब्जेक्ट टाका आणि हे स्पेलिंग्स लिहायला सुरुवात करा. 42. ओके, लाईक दिस.
तुम्हाला 50 पर्यंत स्पेलिंग्स लिहायच्या आहेत. येस, विल यू राईट? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स लिहू शकता का तुम्ही 41 to 50 स्पेलिंग्स? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. कॅन यू? येस और नो? Yes. लेट मी नो. ओके, स्टार्ट रायटिंग. आफ्टर कम्प्लिटिंग प्लीज लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. ओके, लिहून झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, सो दॅट आय कॅन स्टार्ट विथ युअर वर्कशीट्स. मी काही वर्कशीट फाइंड करून ठेवल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत. ओके, नाउ फर्स्ट स्टँडर्ड, टेक युअर बुक अँड पेन्सिल. As you all know that we have completed your lesson number 1, that was understand and write 1. Okay, एक कसा लिहायचा, त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं, त्याला काउंट कसं करायचं ते आपण शिकलेलो. Then in the last lecture we have learn understand and write 2. Okay, 2 कसा लिहायचा, 1 and 1 make 2, then 2 चं spelling, and we have drawn 2 objects and colored them. Okay, now your third lesson is understand and write 3. Okay, Swara, Riddhi and Runji, this is for you. Understand and write 3. आज आपण 3 हा नंबर शिकणार आहोत. तुम्ही पाहू शकता, बघा इथे स्टंप दिलेले आहेत येलो कलर मध्ये. रिद्धी सांग मला काउंट करून ते स्टंप किती आहेत? 1, 2, 3. 3. ओके, ओके. नाउ स्वरा विल टेल मी. स्वरा, हे लीव्स किती आहेत, पाने किती आहेत 1, झाडाची, 2, काउंट करून 3. सांग. गुड. नाउ okay, now Runji will tell me. Runji, how many circles are over here? You can count and tell me. 3. Okay, there are 3. So your third lesson is understand and write 3. We are going to learn how to write. Is my screen visible to all of you? सगळ्यांना दिसते का स्क्रीन? Yes. ओके, सो स्वरा, तू एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. कदाचित तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार आहे. मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन हो, सो दॅट यू कॅन सी द स्क्रीन. तुला दिसते. स्क्रीन दिसू ओके, ओके. सी, अंडरस्टँड अँड राईट 3, दॅट इज यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ टू राईट इट अँड स्पेल इट. ओके, 3 कसा लिहायचा आणि त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत. 2 and 1 makes 3. बघा, we have learned that 1 and 1 makes 2. Okay, I have drawn here 1 heart, and again I am drawing 1 heart. Then how many hearts are there? Yes, Riddhi, how many hearts are there? 1, 2. 2. Okay, 2 hearts are there. So if I draw one more heart, okay, if I draw one more heart, how many hearts are here now, Swara? How many hearts are here? 3. Okay, so 2 and 2 makes 3. 1 and 1 makes 2, and 2 plus 1 makes 3. Okay, see, 3, 3. See, they have given you a short poem regarding to 3. 3, 3, 3. A rickshaw has wheels 3. Set the doggy free. रिक्षाला किती चाके असतात? 3 चाके असतात. ओके, म्हणून सांगितलं आहे a rickshaw has wheels 3, free. This is a one poem that they have mentioned over here. So we are going to write how we are going to see how to write 3 and we have to spell it. Okay, तर चला बुक आणि पेन्सिल घ्या. This is number 3. Okay, this is our number 3. आता नंबर 3 असणारे कोणतेही ऑब्जेक्ट तुम्ही या सर्कल मध्ये काढायचे आहेत. चला, आणि मला बुक दाखवायचं आहे कंप्लीट झाल्यावर. त्याच्यामध्ये 3-3 ऑब्जेक्ट काढा, तुम्हाला आवडतील ते. इथे मी ड्रॉ करते
stars. Three stars, three circles, and three triangles. तुम्हाला आवडणारे कोणतेही तीन ऑब्जेक्ट तुम्ही काढू शकता. चला, स्टार्ट ड्रॉइंग. Okay, Kanishka, you can pay attention over here. Okay, if you have completed writing, you can pay attention over here. After everyone completes, I will start with the worksheets. Okay, चला, सेकंड सॉरी फर्स्ट स्टँडर्ड. कलर करायचा नाहीये सध्या, फक्त ड्रॉ करायचा आहे. नंबर 3 ड्रॉ करून पुढे 3 सर्कल ड्रॉ करा आणि त्या सर्कल किंवा ओव्हल शेप. इफ यू ड्रॉ ओव्हल शेप, ओव्हल शेप ड्रॉ करा, त्याच्याने तुम्हाला त्यामध्ये ऑब्जेक्ट काढणं सोपं जाईल. ओके, ओव्हल शेप ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आवडणारे कोणतेही ऑब्जेक्ट काढायचे आहेत, बट दॅट शुड बी इन नंबर 3 ओनली. ओके, any object you can draw, but it should be in number 3, as we are learning about 3, right? So you are drawing, you have to draw 3 objects only. Okay, Riddhi has completed. Swara and Narunji, be fast so that I can teach you the spelling. Okay, Riddhi, can you tell me which objects you have drawn? Teacher complete. Okay, Runji also completed. Swara, have you completed drawing? Yes, Swara, have you completed? Yes. Okay, now you all three will show me your book. Okay, so first, as Riddhi has completed, Riddhi will show me her book. Okay, wait for a minute. Yes, now Teacher. Riddhi, you can show me your book. Okay, next is Jidnyasa. Have you completed writing? Yes. Okay, let everyone complete, then I will start with worksheet. Okay, then Runji, show me your book. Okay, yes, now Swara will show me her book. Yes, Swara, show me your book now. Okay. Okay, so now you have a first standard student. Okay, this is for first standard student. You have to write and spell number 3. Okay, 3, T-H-R-E-E, 3. Yes, T-H-R-E-E, 3. रिद्धी, बोलून दाखव मला 3 चं स्पेलिंग. T-H-R-E-E. Okay, good. Runji, Yes, ma'am. yes, say the spelling of 3. T-H-R-E-E. 3. Okay, you can put off. Swara, say the spelling of 3. T-H-R-E-E. 3. 3. Okay, so आता तुम्ही काय करायचं आहे बघा. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला बघा. ऑब्जेक्ट्स ड्रॉ करून दिलेत आणि त्यामधले 3 ऑब्जेक्ट तुम्हाला कलर करायचे आहेत. ओके, दे हॅव ड्रॉन सम ऑब्जेक्ट्स अँड इन दॅट ऑब्जेक्ट्स यू हॅव टू कलर 3 ऑब्जेक्ट्स. ओके, सो आता आपण ड्रॉ करूया. सी, हा जो पार्ट आहे आय विल गिव्ह यू ॲज अ होमवर्क. ओके, हा पार्ट आहे तो तुम्हाला मी होमवर्कला देईन. आता सध्या आपण वेगळे ऑब्जेक्ट घेऊया. ओके, ओके, सो युअर फर्स्ट इज, लिहून घ्या चला माझ्यासोबत. फर्स्ट स्टँडर्ड, कलर
3 hearts. Okay, you have to color 3 hearts. इथे मी किती पण hearts काढणार 4 or 5. तुम्ही फक्त त्यामधले 3 कलर्स करायचे आहेत. ओके, 3 कलर करायचे आहेत. 1 2 3 4 like this. मग तुम्ही काय करणार? You can take a color and you have to color 3 of them. तुम्ही नीट कलर करायचा आहे. ओके, like this. ओके, मी देणार कोणतेही ऑब्जेक्ट, त्यामधले फक्त तुम्ही 3 कलर करणार. Your second question will be color 3 triangles. Here I am giving you triangles 1 2 3 4 and 5. You have to color 3 of them. Yes, चला पहिले ड्रॉ करून घ्या आणि नंतर कलर करा. पहिले लिहून घ्या क्वेश्चन. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट्स, first write the question and then you can color. Have you completed writing the question? Question लिहून झालाय का? 2 questions I have given you. Have you completed writing them? You can color afterwards. Okay, Riddhi has completed. What about other two? Runji and Swara, have you completed writing question? Yes, miss. Okay. And what about Runji? No. Yes, write fast. ज्यांचा कंप्लीट झाला आहे क्वेश्चन लिहून, they can color them. Okay, what about second standard students? I have received from Kanishka and Jignasa as they have completed. Okay, yes, am I right? What about others? Vallabh, Aisha and Devang, have you completed writing 41 to 50 spellings? Okay, Aisha is complete. Vallabh and Devang, write fast so that we can start with our worksheets. Yes, Runji, have you completed writing question? No, ma'am. Write fast. You just have to write a question. You can color afterwards. आता फक्त क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. कलर तू करू शकतेस नंतर. Write fast so that I can start with your worksheets. I have selected some worksheets for first and second standard student related to your this syllabus. Okay, as we have completed for first standard number 1, 2 and 3, so you will be having worksheets related to that. And for second standard we have completed 41 to 50 spellings, and you will be having worksheet related to 41 to 50 spellings and numbers also. Okay, so please let me know if you have completed writing. Okay, so for first standard, will you show me your book? Have you completed? And have you completed coloring of hearts and triangles? Riddhi, can you show me your book? Yes, good. Now, Swara, will you show me your book? Yes, good. Next is Runji. Runji, will you show me your book now? Okay. Then Kanishka. Kanishka, show me your book. Yes.
Okay. Now Jidnyasa will show me her book. Yes. Okay. Yes, and Aisha also, right? Okay, Aisha also completed. Yes, Aisha, show me your book. Okay. What about others? What about boys? Have you completed writing? Vallabh and Devang. Have you completed writing 41 to Hello, 50 ma'am. spellings? Yes, Hello, Runji, have you ma'am. completed? Yes. Okay, you can show me your book now. Okay, yes, make it more visible. थोडं वर घेऊन दाखव मला book. Yes, now it is visible. Good. Okay, so I'm going to share first for first standard. Okay, this will be for first standard. I'm going to give you some worksheets. As a second standard, two students have left, so we will wait for them to complete and then we will start with your worksheet. Okay, so you will answer me orally in this. First standard or second standard, both can answer in this. Okay, count the pictures and circle the correct number. Okay, you have to count a picture and you have to tell me which number you will circle. पिक्चर बघायचा आहे, किती ऑब्जेक्ट्स आहेत, काउंट करायचे आहेत आणि तुम्ही कोणत्या नंबरला सर्कल करणार, दॅट यू शुड टेल मी. ओके, येस. सो yes, for apple, how many apples are there? Swara will tell me how many apples are there. One. Okay, so which number you will circle, 2 or 1? One. Yes, you can put off. Next will be Runji. Runji, how many books are there? Two. Okay, so which number you will circle? Two. Yes. Okay, Riddhi, how many mangoes are there? Three. So you have to circle? Three. Yes. Okay. Jitnyasa. Jitnyasa, how many hats are over there? One. So you will circle? One. Okay. Kanishka, how many gloves are over there? Two. So you will circle? Number? Two. Good. And Aisha, how many balls are over there? Yes, One. Aisha. Okay, so you will circle the number? Two. One. 1. Yes. Now, again, Riddhi. Riddhi, how many balls are there? Three. So you will circle the number. Three. Okay. Runji. Runji, how many dinosaurs are there? Three. So you will circle the number. Three. Okay. I will send these worksheets on your WhatsApp group so that you can solve them. Okay. Now in this, you have to count how many ice creams are there in each box and select the correct number. ओके, प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्हाला आईस्क्रीम्स दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये जेवढ्या नंबरच्या आईस्क्रीम आहेत दॅट यू कॅन सिलेक्ट. ओके, करेक्ट करायचं आहे तुम्हाला त्या नंबरला. सो यू कॅन just tell me a number. Okay, so in the first box, how many ice creams are there, Swara? Two. Okay, in the second box, how many ice creams are there, Runji? One. Yes. In this box, how many ice creams are there, Riddhi? Three ice cream. Good.
In this box, how many ice creams are there, Kanishka? One. Yes. And how many ice creams are here, Aisha? Two. Okay. In this box, how many ice creams are there, Jignasa? Three. Okay. Very good. Okay. See. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, सिलेक्ट द करेक्ट नंबर ऑफ ऑब्जेक्ट. ओके, सिलेक्ट द करेक्ट नंबर ऑफ ऑब्जेक्ट. तर इथे तुम्हाला थ्री थ्री हा नंबर सिलेक्ट करेक्ट करायचा आहे. पण किती ऑरेंजेस दिलेले आहेत तुम्हाला? 4. राईट. हे तुम्ही पेपर वर्क वर करू शकता. I will send this on our WhatsApp group. Okay, so that you can take it with paper, pencil. Okay, पेपर वर ड्रॉ करायचा आहे आणि पेन्सिलने टिक करायचं आहे. लाईक दिस आय विल शो यू. बघा, they have given us 4 oranges and 3 numbers, right? त्यांनी आपल्याला 3 नंबर दिला आहे आणि ऑरेंजेस किती ड्रॉ केलेले आहेत? 4. So as they have mentioned a number 3, you will also have to tick 3 oranges like this: 1, 2 and 3. Okay, understood? समजलंय how we are going to solve this worksheet? कोणताही ऑब्जेक्ट दिला जाणार तुम्हाला आणि इथे नंबर मेन्शन केलं जाणार. ओके, सो आय कॅन ड्रॉ 3 hearts. सो आय हॅव गिवन नंबर 2. तर किती ऑब्जेक्ट टिक करणार तुम्ही सांगा? रिद्धी, how many objects you will take? 2. Good. Like this you have to correct 2 objects only. Okay, this worksheet is like that only. Bagha, they have given you 4 oranges. In that we have to correct or correct 3 only. Okay, then they have given in the second 4 objects. Okay, yo-yo, they have given a picture of yo-yo, and in that 4 yo-yos have given, and only one you have to correct. Okay, afterwards they have given you 5 erasers, only 4 you have to correct. 5 cookies, from that 2 have two you have to correct, and 6 keys, from that only 5 you have to correct. Okay, I will post it. Can you do it? करू शकाल का तुम्ही? I will give you as your homework. Will you do that? Yes, tell me. First standard, can you do that? Yes. Okay. Yes. Now this will be for second standard. If first standard students know any answer from that, you can answer also. Okay. Okay, whoever wants to answer can give me the answer in chat box. Otherwise, write your name in the chat box and I will ask you. Okay, so this worksheet is related to number names 40 to 49. Okay, so your first question is, your question number 1 is, write the missing number. Okay, you have to write it. Okay, take your pen and take your pencil and book and start writing, and I will ask you to show me your book. This for first standard students also. First standard students, you can also write this. Okay, so first box is, you have to write the number before 41. What is the number before 41, Kanishka? Number before 41. 40. Okay, 40. And Jignasa, what is the number after 41? After 41. 42. Okay, 42. And after 42? 42. 43. Okay. Okay. Now, Aisha, what is number after 44? 45. Okay. And after 45?
46. Okay. Vallabh, what is number after 46? 47. Okay. Devang, what is the number after 47. 47? Devang, will you tell me what is the number after 47? What comes after 47? 40. 48. 48. Okay. Okay. So I will show you how to write this. You have to write along with me. Devang, you can put off your mic now. Okay. Yes, write along with me like this. You can make boxes and write. Your answers will be written in the boxes, okay? And then you only have to check. Otherwise, you will show me a book. Yes. चला हा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. And after completing, let me know in the chat box so that I can check your books, or I will write the answers in that, and you on your own can check your books. Okay. Hello, ma'am. Yes. Yes, Runji. Do you मॅम have any problem? तुमचा आवाज नव्हता येत. Okay. आता येतोय का? Yes. Okay. Okay, write fast, and after completing let me know so that I can check your book. Okay, लिहून Teacher, झाल्यावर मला my completed. Okay. Let others complete also. Okay, Kanishka, then I will check each and everyone's book. Show me your book properly, okay, so that I can check whatever you have written in the boxes. Let everyone complete first. Okay, you have completed writing question. Question सगळ्यांचा लिहून झाला आहे का? So that I can check the books with the one who have completed. Okay, I think you all have completed writing question. I can check with your books. Okay, first Hello, ma'am. yes. मी अजून लिहिलं नाहीये. Okay, write fast, Runjit. Question fast लिहून घ्यायचा. Afterwards you can write answer. Okay, so I will check on my other screen. Okay, Kanishka, show me a book. Yes, can you read the numbers, Kanishka? I can't see it properly. Can you read the numbers? Before 41, what you have written? Before 41? Kanishka? Okay. Then who else completed? Riddhi. Riddhi, you show me your book now. Okay. And what about others? Who else has completed writing? अजून कोणाचं लिहून झालंय?
Okay, I will write the answer. You can check on your own. Okay. Teacher, complete. Okay. 40, then 42, 43, 45, 46, 47, and this will be 49. चला कोणाकोणाचे आन्सर्स राईट आलाय सांगा मला. नो Complete चीटिंग. here means teacher ओके. complete. येस. ओके. चला सगळ्यांचे आन्सर राईट आले का सांगा मला चॅट बॉक्स Teacher मध्ये. येस. complete. Yes. ओके. Yes, teacher. येस. गुड. ओके. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अगेन यू हॅव टू राईट द मिसिंग नंबर्स ओनली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा मिसिंग नंबर्स दिलेले आहेत. लेट मी नोट डाउन फर्स्ट and then I will put them in on our whiteboard to write for you. Okay, चला. फास्ट क्वेश्चन फास्ट लिहून घ्यायचे आहेत. क्वेश्चन लिहायला टाइम लावायचा नाही कोणीच. Now first standard students will answer this. Okay, this will be a reverse आहे इथे. त्यामुळे आय विल टेल यू द आन्सर. यू जस्ट हॅव टू राईट. ओके. बघा 41 च्या अगोदर काय येणार 48 आणि 47. 47 च्या अगोदर 46, 45, 44, 43, 42, 41 and 40. Okay, this was reverse. So I have written the answers. You can write them as it is. जसे आन्सर्स मी दिलेले आहेत तसेच तुमच्या बुक मध्ये लिहून घ्यायचे आहेत. राईट फास्ट. चला आता आन्सर सुद्धा मी दिलेले आहेत. फक्त नोट डाऊन करायचं आहे. खूप वेळ लावायचा नाही. राईट फास्ट. Yes, done. Have you done writing? Everyone, first and second, have you done writing? Please let me know in the Teacher, chat I box. Okay. Okay. Continue with your writing. So for today's homework, I will be giving you some worksheet. Okay. I will be giving you some teacher worksheet related to. complete. Okay, related to this only. Whatever we have learned today, for first standard we have learned how to write and spell number 3. Okay, we have counted and colored objects also. So your worksheets will be related to that only. Okay, I will give you worksheet related to that. In that you will be having objects, and then you have to circle the correct number, otherwise you will be having the objects, and number 3 you have to color the objects of number 3. And for second standard you will be having worksheets like this. In that uh, numbers will be given, you have to write their spellings will be given, you have to write their numbers like this. Okay, so I will
post the homework on our WhatsApp group. If you have completed, we will be stopping here. Okay, we have done with our lessons for first and second standard. So we are going to stop over here. If you have completed writing, you can leave the class. Okay. Yes, whoever have completed writing can leave the class. Teacher, my completed. Okay, Kanishka, so you can leave the माझं class now. complete झालं. Okay, Okay, so teacher. you Bye, can leave the teacher. class. Bye Bye, teacher. bye. Bye, teacher. Thank you. Bye everyone. Who else writing can complete their writing and leave the class. Okay. Teacher, my completed. Okay, Jidnyasa, so you can leave the class now. Bye, teacher. Thank you, teacher. Bye bye. Thank you, teacher. Welcome, dear. Bye. Bye, bye, teacher. I bye bye. Aisha, are you still writing? Yes, Aisha, you are still writing or completed?